तो ये सिविल सोसाइटी के लोग हैं जो आगे आए हैं, जो एकजुट हुए हैं इस बड़ी समस्या का सामना करने के लिए। और मुझे लगता है कि ऐसी कोई समस्या नहीं है जिसके लिए अगर हम आगे आएँ, हम सब मिलें तो वो सॉल्व ना हो। और ख़ास करके पानी, मैं बताऊँ पानी जो है, इफ़ वी रिस्पेक्ट वाटर, वाटर विल रिस्पेक्ट अस। और ये एक चीज़ है जो हम सबको जोड़ेगी, क्योंकि पानी को अगर आपको पकड़ना है तो हम सबको एक होना पड़ेगा। हमारे बीच में गैप ज़रा सा भी नहीं रहना चाहिए, वरना पानी वो गैप से निकल जाता है। तो हम सबको एक होना पड़ेगा और तभी हम पानी को रोक पाएंगे। पानी की इज्जत करनी होगी, तभी पानी हमारी इज्जत करेगा। और इसके इस इनिशिएटिव के लिए हमने कई आइडियाज़ हमारे सामने आए। हम शुरुआत कर रहे हैं। हमारी कोशिश ये है कि हम लोगों को कम्युनिकेट करें, हम उनको एजुकेट करें। बहुत सारी संस्थाएं हैं जो पानी को लेकर सालों से काम कर रही हैं और बहुत ही अच्छा काम कर रही हैं, बहुत ही इंपॉर्टेंट काम कर रही हैं। सरकार जल युक्त वर्ग के जरिए बहुत इंपॉर्टेंट काम कर रही है। हम एक चीज़ समझ चुके हैं इस पूरे जर्नी में कि ये एक साइंस है जिसका सल्यूशन हमारे सामने है। पानी की प्रॉब्लम को लेकर हमें करना क्या है? हमें हर गांव को सेल्फ सफिशिएंट बनाना है, वाटर हार्वेस्टिंग करना है। ये एक प्रूवन साइंस है, जहां जहां ये इसका इस्तेमाल किया गया है ये काम करता है। इसको स्केल अप कैसे करना है? अभी कुछ गांव में हो रहा है। इसको महाराष्ट्र में 46,000 विलेजेस हैं। अगर बहुत छोटे जो गांव हैं उनको अगर गिने तो करीब 80,000 के, आई राइट, अराउंड 80,000 विलेजेस, वेरी स्मॉल वंस। तो ये पूरे महाराष्ट्र में किस तरह फैलेगा? और हमारी उम्मीद है कि ये एक ही तरह फैल सकता है, जबकि हर महाराष्ट्र का रहने वाला इसमें आगे आए और अपना योगदान दे। और अगर हम ऐसा करें तो ये यकीनन सॉल्व हो सकता है। आई थिंक दिस इज समथिंग दैट ये वक्त आ चुका है हमें इस पाथ पे आगे बढ़ने के लिए। और ये बहुत ही बड़ा एफर्ट है जो सीएम साहब ने शुरू किया है, हम भी उसमें जुड़े हैं। और ये बहुत बड़े एफर्ट को डेस्टिनेशन तक पहुंचाने में हम सब का हाथ है। इसमें हम सब, हर एक महाराष्ट्र के हर एक इंसान का इसमें योगदान है और हम सबको इसमें आगे बढ़ना है और तभी ये सॉल्व हो सकेगा। इसके लिए जो हमने पहला कदम चुना है वो एक वाटर कप है, जिसको हम कहते हैं कि सत्य में जयते वाटर कप, हमने उसका नाम दिया है। सत्या उसके बारे में आपको और बताएंगे, लेकिन ये एक शुरुआत है। इस शुरुआत से हम सीखना भी चाहते हैं। जो हमारे किसान भाई हैं गांव में, उनके साथ हम समझते हैं कि उनको कितनी तकलीफ होती है। इतने सालों से हम इस बात से इस बात से हम इफेक्ट होते हैं। हम इसके बारे में हमें चिंता होती है और हम चाहते हैं कि हम कंधे से कंधा मिलाकर उनके साथ इस प्रॉब्लम का सामना करें। ये हमारी कोशिश है और मुझे उम्मीद है कि हमारी ये कोशिश जो है वो कामयाब होगी। मैं अभी सत्या को रिक्वेस्ट करूंगा कि वो हमें इस सत्य में जयते वाटर कप के बारे में बताएं। धन्यवाद। माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय पंकजाताई, माननीय शिवतरे साहेब, इतर मान्यवर, प्रेसमधील बांधू भगिनी, मी अगदी थोडक्यात बोलतो। दोनच मुद्दे आहेत। पहिला मुद्दा हा की या सगळ्या कामासाठी आम्ही पाणी फाउंडेशन नावाची एक संस्था बनवली आहे। म्हणजे सत्यमेव जयतेची जी टीम आहे ती पाणी फाउंडेशन बनवून इतर अनेक जी मान्यवर आपल्याला दिसत आहेत त्याच्याबरोबर जोडली गेलेली आहेत ही मोहीम करण्यासाठी। पाणी फाउंडेशन 3 महत्त्वाच्या क्षेत्रात काम करणार आहे। पहिलं काम आहे कम्युनिकेशन। टीव्ही, सोशल मीडिया, इंटरनेट या सर्व 360 डिग्रीज या सर्व कम्युनिकेशनच्या मार्गांना याचा अवलंब करायचा आहे। कारण जे आमिरजींनी सांगितलं की आपल्याकडे या प्रश्नाचं उत्तर अनेक वर्षांपासून आहे, नो हाव अनेक वर्षांपासून आहे। नो हाव आहे पण नो स्केल, नो हाव बट नो स्केल। नो हावला स्केलला नेण्यासाठी कम्युनिकेशन फार एक महत्त्वाचं साधन आहे। अनेक वर्षांपासून आपल्याकडे हिवरे बाजार, रालेगण सिद्धी ही यशोगाथा आपल्या समोर आहे। प्रश्न असा आहे की आपण प्रत्येक गावात हे कसं आपण जागृत करू शकतो, कसं आपण हजारो रालेगण सिद्धी आणि हिवरे बाजार तयार करू शकतो। याच्यामध्ये कम्युनिकेशन एक महत्त्वाची भूमिका बजावू शकते असं आम्हाला वाटतं, की ज्यात आपण प्रामुख्याने लोकांना हे दाखवून द्यायचं आहे की विकेंद्रित वॉटरशेड मॅनेजमेंट हाच शाश्वत उपाय आहे।
कारण हे अजूनपर्यंत पूर्णपणे लोकांमध्ये रुजलं गेलेलं नाहीये. तर हे एक कार्यक्षेत्र झालं. दुसरं कार्यक्षेत्र झालं म्हणजे की ज्या लोकांना यात उतरायचंय त्यांना प्रशिक्षण देण्याची खूप गरज आहे. आणि पाणी फाउंडेशन फार मोठ्या प्रमाणात विकेंद्रित वॉटरशेड मॅनेजमेंट कसं करावं यावरती काम करणार आहे आणि प्रशिक्षण देणार आहे की जेणेकरून वैज्ञानिक पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने हे कसं करता येईल. आणि तिसरं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गावाला पटलं की आपल्याला हे करायचंय, त्याबद्दल प्रशिक्षणही झालं, पण शेवटी त्यांना मदतीचा ओघ लागेलच. आणि सध्या मदतीचा जो ओघ आहे NGOs तर देते आहेत, शासन मोठ्या प्रमाणावर देते आहेत, पण ज्या गरजा आहेत 88,000 गावं जी आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना ज्या प्रमाणात मदतीचा ओघ हवा आहे तो एकच सोर्समधनं येऊ शकतो आणि ते म्हणजे या देशातील जनता. आणि गेल्या वर्षभरात जलयुक्त शिवारचं मला वाटतं सर्वात महत्त्वाची जमेची बाजू ही आहे की हा मदतीचा ओघ स्वतः जनतेने निर्माण केला. आणि मला वाटतं कदाचित हे पहिलं एक असं एक इनिशिएटिव्ह असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसहभाग या पद्धतीने झालेला आहे. पाणी फाउंडेशन याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट करणार आहे की आम्ही एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार आहोत. कारण आधुनिक जगात आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये खूप काही अशा करण्यासारख्या गोष्टी आहेत की ज्यातून आपण या कामाला वेग आणू शकतो, गती आणू शकतो. आज मुंबईतला मध्यमवर्गीय सुद्धा इच्छुक आहे की त्यांनी मदत करावी. तर आम्हाला एक असा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे की जेणेकरून कोणताही व्यक्ती आणि तो जगातल्या कोणत्याही भागात असेल तो एका ॲपवरती जाऊ शकतो. त्या ॲपवरती पाहू शकतो की अमुक अमुक गावाची अमुक अमुक गरज आहे. ती साईट प्रत्यक्ष पाहू शकतो. त्या साईटचं सर्टिफिकेट असेल की वास्तविक या कामाची गरज आहे आणि या कामाचा जो खर्च ग्रामपंचायत सांगते तो खर्चही त्यांनी योग्यरित्याने कॅल्क्युलेट केलेला आहे. मग मी सरळ डिजिटली ते पैसे ट्रान्सफर करू शकतो पंचायतीला. या सगळ्या कामाला अर्थात थोडा वेळ लागेल आणि या पहिल्या वॉटर कप एडिशनमध्ये होणार नाहीये, पण या दृष्टीने ऑलरेडी आम्ही पाणी फाउंडेशनच्या वतीने काम सुरू केलेलं आहे. आणि डिजिटल टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानासाठी आणि फंडिंगसाठी मोठ्या प्रमाणात वापर कसा करता येईल याच्यावरती आम्ही काम सुरू केलेलं आहे. तर हे झालं पाणी फाउंडेशनचं. पुढचा मुद्दा झाला सत्यमेव जयते वॉटर कप. थोडक्यात सांगतो, जी गावं जलसंधारणाची सर्वात चांगली कामं करतील कॉम्पिटिशनच्या कालावधीत त्यांना बक्षिसं दिली जातील. त्याचे रूल्स काही दिवसात आम्ही प्रकाशित करू की जेणेकरून सर्व गावांना समान संधी मिळेल. आणि त्यात विशेष श्रमदानाला आम्ही महत्त्व दिलेलं आहे. तर जे गाव पहिलं बक्षीस आहे 50 लाख, दुसरं बक्षीस आहे 30 लाख आणि तिसरं बक्षीस आहे 20 लाख. सध्या ही स्पर्धा पायलट स्केलवरती होते फक्त 3 जिल्ह्यात. त्या 3 जिल्ह्यातही प्रत्येकी एका तालुक्यात म्हणजे साधारणपणे 350 गावं यापासून सुरुवात होते. त्याचं कारण असं आहे की आम्ही नवे आहोत या क्षेत्रामध्ये आणि आम्हाला खूप जाणीव आहे आमच्या त्रुटींची. त्यामुळे आम्हाला पावलं अशी घ्यायची आहेत की जी आम्हाला झेपेल, जमेल आणि फार मोठ्या चुका होणार नाहीत. ज्या होतील त्याबद्दल इन ॲडव्हान्स मी आपली क्षमा मागतो. पण असं मोठं काम करताना छोटी पावलं घेऊनच ते वाढवता येईल आपल्याला. त्यात फॉर्च्युनेटली आम्हाला वॉटरसारखे नॉलेज पार्टनर मिळालेले आहेत. पोपटराव पवार आहेत, डॉक्टर पोळ आहेत, इतर अनेक मंडळी आहेत. तिकडे अभिजित अवस्थी बसले आहेत साईडवेज कन्सल्टिंगमधनं. बरीच लोक आम्हाला मदत करतात. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही स्पर्धा आम्ही का घेत आहोत, कुठे घेतो किंवा बक्षीस काय हे हा गौण मुद्दा आहे. या स्पर्धेमागे एक फिलॉसॉफी आहे. ती फिलॉसॉफी ही आहे की आज तळागाळात गावागावामध्ये एक फार मोठी एक फळी उभी राहते युवकांची, लोकांची, जी काम करण्यास, सकारात्मक काम करण्यास इच्छुक आहे, उत्सुक आहे. कुठेही त्यात राजकारण नसतं, कुठेही स्वार्थ नसतो. त्यांना फक्त आपल्या गावाचा विकास हवा असतो. आणि ही मुलं, हे ग्रामस्थ, हे शेतकरी अतिशय म्हणजे सिन्सिअरली काम अनेक वर्षांपासून काम करतात. पण आज आपल्याला त्यांची नावं फार कमी प्रमाणात ठाऊक आहे. त्यांचे चेहरे आपल्याला ओळखीचे नाही आहेत. आणि त्यांना अनेक वेळेला वाटतं की आपण काय एकटे आहोत या जगात. आपल्याला एव्हरीवन वॉन्ट्स टू बी अ पार्ट ऑफ अ ग्रेटर होल. तर आपण या युवकांना एक प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आणि एका वाइडर कम्युनिटीशी लिंक करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा एक फार महत्त्वाचं एक साधन आहे.
स्पर्धा निमित्त आहे. आपले ध्येय आणि उद्दिष्ट आहे जलसंधारण. आणि यातनं या युवकांना मला वाटतं खूप हिंमत मिळेल, एन्करेजमेंट मिळेल. कारण 2 महत्त्वाच्या गोष्टी आम्ही करणार आहोत. प्रत्येक तालुक्याला एक सेलिब्रिटी मेंटॉर मिळेल किमान, की जो सेलिब्रिटी मेंटॉर गावागावात फिरेल, प्रोत्साहन देईल. आणि एक टेलिव्हिजन शो येईल जो या वॉटर हिरोजना आपल्या राज्यासमोर, आपल्या देशासमोर त्यांचे चेहरे मोरे फेमस करतील. आज अशी परिस्थिती आहे की आपण फेमस कोण होतो? फिल्म स्टार फेमस होतात, क्रिकेटपटू फेमस होतात, आणि त्यात काही गैर नाही आहे. पण माझ्या दृष्टीने शतकवीर तो नाही आहे जो सेंचुरी काढतो टेस्ट मॅच मध्ये. माझ्या दृष्टीने शतकवीर तो आहे, किंवा वीर योद्धा तो आहे, जो 4 वर्ष दुष्काळ सहन करूनही जो खंबीरपणे उभा राहतो आणि आपल्या गावाची एकी बनवून जलसंधारणाचं काम करतो, जे आज आपण फार मोठ्या प्रमाणात पाहत आहोत. आणि त्यांना आपल्याला महाराष्ट्र समोर यायचंय. तर ही संपूर्ण जी स्पिरिट आहे याच्यावरती आम्ही एक छोटीशी फिल्म तयार केलेली आहे. तर आपली जर परमिशन असेल तर मी एक छोटी फिल्म, की कोणत्या भावनेने, कोणत्या स्पिरिटने पाणी फाउंडेशन काम करू इच्छिते, हे प्लीज प्ले करा. मुझे बहुत खुशी है कि फर्स्ट ऑफ ऑल जी सिने अवार्ड्स को मैं होस्ट कर रहा हूं, तो एक रेलेवेंट सवाल पूछ लेते हैं, उसके बाद इधर उधर की बातें हम जरूर करेंगे. चलिए, होस्ट कर रहे हैं आप जी, होस्ट कर रहे हैं आप, जी. तो क्या फीलिंग है?